आज मैं हर्षद नेगिना, अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ, जो शिवसेना से जुड़ी हुई एक फेडरेशन है, उसका मैं राष्ट्रीय अध्यक्ष के दौर से आपसे बात कर रहा हूँ। आज की जो प्रेस कॉन्फ्रेंस थी वो उद्योग और सहकार मतलब इंडस्ट्रीज एंड कोऑपरेटिव्स इसके बारे में थे। महाराष्ट्र स्टेट में या इसके बाद में भारत में जितने भी छोटे एसएमई सेक्टर जो है, छोटे उद्योजक, उनकी जो समस्याएं हैं या किनको बिजनेस करना है, उनको कुछ गाइडेंस चाहिए, इसके बारे में अवेयरनेस के लिए आढावा बैठक थी। जो हमारे पदाधिकारी है मराठवाड़े के, उनके माध्यम से हमें गवर्नमेंट की जो स्कीम्स है उद्योजकों के लिए, वो किस तरीके से उनके पास पहुंच जा सकती है, उस बारे में हमारी मीटिंग थी या प्रेस कॉन्फ्रेंस थी। क्या मुद्दों पर चर्चा हुई और क्या मुद्दे आगे आपको मुख्यमंत्री के सामने रखने? अभी उनकी जो समस्याएं हैं, छोटे उद्योजक जी समस्या, उनके फाइनेंस के रिलेटेड हो, मार्केटिंग हो या जो भी हो टेक्निकल, वो समस्या हम जान के हम लोग महासंघ के माध्यम से मुख्यमंत्री साहब या उनके जो मंत्री महोदय, उद्योग मंत्री जी हो या कोऑपरेटिव मिनिस्टर हो, उनके पास हम लोग पहुँचाने जा रहे हैं। जी, क्या करेंगे जिन्होंने कर्ज लेकर डुबा दिए उनके लिए? अभी कर्ज लेके जो डुबाया है उनके ऊपर तो बैंक तो कार्रवाई करेगी। अभी उनके जो टेक्निकलिटीज़ है, मतलब जानबूझ के किया है या जो भी है, वो बैंक उसके ऊपर कार्रवाई करेंगे। अगर उनको कुछ हेल्प लगता है, उनको बाहर निकलेंगे, तो उनके क्या पॉलिसी किया जा सकता है वो गवर्नमेंट को हम लोग बोलेंगे। सर लेकिन इसमें जो कोविड काल में जो एनपीओ है, तो उनके लिए सर बैंकों से भी कोई ज़्यादा नरमाई की भूमिका नहीं है सर। इसके लिए हमने क्या किया है कि कुछ जानकार एनपीए कंसल्टेंट से हम लोग मशवरा कर रहे हैं कि इस बारे में क्या करना चाहिए। अगर वो एनपीए कंसल्टेंट हमें कुछ इन्फॉर्मेशन देते हैं तो उस हिसाब से हम लोग फेडरेशन की तरफ से आगे की कार्रवाई करेंगे। नए युवाओं के लिए नई स्कीमात आ रही है, तो जी, उनके बारे में कहता है वो? अभी नए उद्योजक जो है उनको पहला तो चाहिए गाइडेंस। उनके दिमाग में अगर कोई आइडिया हो तो वो आइडिया फिजिबल है क्या, वो पहले हमें चेक करना चाहिए। उसके बारे में उसके खुद का कंट्रीब्यूशन उसमें कितना है, फिर बैंक फाइनेंस है, अदर कुछ फाइनेंस रिसोर्स उसको अटैच करके देना है, वो हमारी भूमिका रहेगी। जैसे इक्विटी फाइनेंस हो या आईपीओ लिस्टिंग का कुछ प्रोविज़न हो, ये हम लोग हमारे माध्यम से उनके लिए करने वाले हैं। सर अभी मौलाना आजाद महामंडल जो है सर जी, उसके अंदर जो तो उद्योजकों को जो लोन दिया जाता है, हाँ, उसमें सर आरटी जो तो बहुत जांचक है, इसके बारे में आप क्या? महामंडल से लोन नहीं दिया जाता। लोन देने का अधिकार सिर्फ बैंक के पास है। महामंडल के सिर्फ स्कीम रहते हैं या सब्सिडी रहता है। लेकिन उसमें सर डॉक्यूमेंटली जो तो बहुत च्या वतीने मी तुमचं स्वागत करतो, तसेच या ठिकाणी मी तुमचे आभारही व्यक्त करतो। शिवसेनेशी संलग्न असलेल्या या महासंघाच्या माध्यमातून ज्या काही शासकीय योजना आहेत त्या योजना सर्वसामान्य युवक, सुशील बेरोजगार, महिला बचत गट यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्या शासन दरबारी मांडणं, याकरता हा महासंघ दुवा म्हणून काम करतो आहे। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शासनाने अनेक योजना सुरू केल्या। त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात की नाही, त्या पोहोचताना काय अडीअडचणी येतात, या संदर्भामध्ये अभ्यास करण्यासाठी आणि त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केला आहे। त्याचबरोबर ह्या महासंघाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन करून गाव पातळीपर्यंत हे संघटन पोहोचवायचं आहे, तोही ह्या दौऱ्यामागचा उद्देश आहे। त्याचबरोबर महासंघाच्या माध्यमातून आम्ही स्वतःच काही योजना सुरू केलेल्या आहेत। त्या योजनाही आम्हाला महासंघाच्या माध्यमातून राबवायच्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 100 उद्योजक आम्हाला महासंघाच्या माध्यमातून घडवायचे आहेत।
आणि तो हां, तर या पद्धतीने आपण महासंघाचं काम आपण या ठिकाणी करतो आहे. महासंघाचं स्थापनेत काय आहे, कसं आहे, आगामी आमची भूमिका काय आहे, या संदर्भामध्ये आम्ही सगळी जी काही प्रेस नोट आहे ती तुमच्याकडे दिलेली आहे. या ठिकाणी आम्ही विदर्भाचा दौरा पूर्ण करून आलोय. आज आम्ही या ठिकाणी मराठवाड्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतली आहे. त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्यामधलं कामकाज, त्या जिल्ह्यातल्या अडीअडचणी या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेनंतर बैठक घेऊन आम्ही त्यांच्याकडनं आढावा घेतो आहे. आणि तो आढावा घेऊन भविष्यामध्ये आम्ही एक राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेणार आहोत. त्यानंतर विभागीय पातळीवरती कार्यशाळा घेणार आहोत आणि त्या कार्यशाळेनंतर जिल्हा स्तरावरती कार्यशाळा घेणार आहोत. या तिन्ही कार्यशाळेच्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय, सहकार क्षेत्रातल्या काय काय संधी आहेत, कुठे कुठे आहे याची माहिती देणार आहोत. आणि जी जी मंडळी या उद्योग व्यवसायामध्ये येऊ इच्छिते त्यांना त्या त्या क्षेत्रातली जी तज्ज्ञ मंडळी आहे ती तज्ज्ञ मंडळी त्या त्या व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून तो इम्प्लिमेंट करेपर्यंत सगळं महासंघ त्यांना मार्गदर्शन करणार आहे. ही साधारणतः आमची या महासंघाची भूमिका आहे. म्हणजे महिला बचत गट आहे, तर त्या महिला बचत गटासाठी ज्या शासनाच्या योजना आहेत तर त्या प्रॉपर त्या बचत गटांपर्यंत पोहोचल्या की नाही, त्यांचा लाभ त्यांना घेता येतो की नाही, त्यातली कागदपत्र पूर्तता करताना काही अडचण येते का. आता युवकांसाठी आहे, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी शासनाची योजना आहे, तर त्याचा लाभ घेताना त्या त्या लोकांना अडचणी काय येतात हे बेसिकली आपण समजून घेतो आहे. त्याच माध्यमातून शासनाच्या योजना जशा आपण त्यांना देतो आहे त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या महासंघाच्या म्हणून काही भूमिका आहेत. शेतकऱ्यांसाठी काही महासंघाची भूमिका आहे, सुस्थिर बेरोजगारांसाठी काय आहे, काही वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्यांबरोबर आपण चर्चा करून काही प्रोजेक्ट ठरवलेले आहेत. ते प्रोजेक्ट आपण ह्या भागामध्ये राबवणार आहोत. अशा पद्धतीने त्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं. आता समजा महिला बचत गट आहे, तर महिला बचत गट आज फक्त कुरडई, पापड, लोणचं याच्यामध्ये अडकून पडला आहे. तर अजून त्यांना वेगळं काही करता येईल का. जी रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये, तर त्या मार्केटमधल्या कोणती रिक्वायरमेंट कोणता महिला बचत गट काम करू शकेल, तर या पद्धतीने आपण ते सगळं करतो आहे. आता आम्ही विदर्भामध्ये गेलो, विदर्भामध्ये सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. तर सोयाबीनच्या माध्यमातून प्रक्रिया करून आपल्याला काय करता येईल याच्यावरती आपण तिथे काम करतो आहे. कपास आहे, कपाशीच्या माध्यमातून चांगला काय करता येईल. जनरली आज सगळे सूतगिरणी वगैरे एवढंच ऑप्शन आपल्यासमोर आहे. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती कापूस लागतो. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये लागणारा कापूस जो आहे त्या क्वालिटीचा, त्या प्रकारची प्रक्रिया करून तो आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मागणी असूनही आपण देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर त्याच्यावरती अभ्यास करून आपल्याला त्या माध्यमातून काय काम करता येईल याच्यावरती आपण अभ्यास करतो. आता मध्ये कुणी बाकी बोलू नका, म्हणजे त्यांची प्रॉपर आहे. शिवसेना संलग्नित अखिल भारतीय शिवउद्योग सहकार सेना महासंघ हा सहकार आणि उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारा महासंघ आहे, जो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली काम करतोय. आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी उद्योग आणि सहकार क्षेत्रातल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेत आहोत. त्याचबरोबर त्या अडचणींवरती मात करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ आपल्याला कसा मिळवून देता येईल त्याचा विचार करत आहोत. त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्वसामान्य महिला असतील, बेरोजगार युवक असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील, बेरोजगारांच्या सहकारी संस्था असतील, या सगळ्यांकडे जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतोय. योजनांचा लाभ मिळताना त्यांना काय अडचणी येतात ते समजून घेतो आहे. आणि ह्या अडचणींवरती मात करण्यासाठी शासन स्तरावरती काय बदल केले पाहिजेत, काय सूचना केल्या पाहिजेत याच्या संदर्भात आम्ही त्या लोकांशी चर्चा करत आहोत. आम्ही या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील आमचा दौरा संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, उद्योग मंत्री आणि सहकार मंत्री यांची भेट घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काय काय बदल करायला हवेत याबाबतच्या सूचना करणार आहोत. एकीकडे हे सूचनाचं काम करत असताना त्या त्या भागात स्थानिक पातळीवरती कोणकोणत्या व्यवसायांची गरज आहे, कोणकोणत्या व्यवसायाला संधी आहे याचा अभ्यास करून त्या त्या भागामध्ये ते उद्योग कसे सुरू होतील याबाबत शासनाला विनंती करणार आहोत. आणि
ज्यांचे कुणाचे उद्योग आता सुरू आहेत त्यांना शासनाकडनं काय मदत अपेक्षित आहे, ती मदत शासनाकडनं कशी मिळवून देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्यांना शासकीय पातळीवरती मदत मिळणार नाही आहे, की मदत करता येणार नाही आहे, अशा लोकांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सीआर फंड असेल, फॉरेन फंडिंग असेल किंवा इतर खाजगी इतर ज्या काही वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत त्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल याच्यावरती काम करणार आहोत. त्याचबरोबर ज्यांचे कुणाचे उद्योग आज आहे त्या सगळ्या लोकांना ब्रँडिंग कसं करता येईल, वेगवेगळ्या ठिकाणी आपलं बिझनेस वाढवण्यासाठी काय मदत करता येईल याच्यावरती हा महासंघ काम करणार आहे. सहकार मंत्री असतील, उद्योग मंत्री असतील, यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील उद्योग मंत्र्यांना उद्योग क्षेत्रातील, सहकार मंडळी सहकार क्षेत्रातल्या मंत्र्यांबद्दल त्यांना माहिती देणार आहोत. आणि ह्या दोन्ही मंत्र्यांना जी काही आम्ही प्रस्ताव दिले ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की ह्या पाचही मंत्र्यांसोबत एकत्रित महासंघाची आणि त्यांची बैठक घ्यावी. ग्रामीण भागातून आम्हाला जो फीडबॅक आलेला आहे त्या फीडबॅकवरती चर्चा करावी आणि जी जी सूचना शासन पातळीवरती स्वीकारणं शक्य असेल ते शासन पातळीवरती स्वीकारावं आणि ह्या उद्योजकांच्या पाठीशी शासनाने खंबीरपणानं उभं राहावं. मुळामध्ये 1996 साली हा महासंघ सुरू झाला. मधल्या काळामध्ये त्या महासंघाचं कामकाज पूर्णतः खंडावलं होतं, पण शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षाशी ह्या महासंघाने काम पुन्हा सुरू केलं आणि साधारणतः 8 महिन्यापूर्वी आम्ही हा महासंघ नोंदणीकृत करून माननीय शिंदेसाहेबांच्या शिवसेनेशी आज संलग्न केलेला आहे आणि गेली 8 महिने आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. जे NPA मध्ये गेलेले आहेत त्यांचा शासनाने आणि त्या बँकांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. महासंघाच्या माध्यमातून त्यांना ते कर्ज प्रकरण पुनर्जीवित करून त्यांना उद्योगासाठी भांडवल कसं उभं करून देता येईल याबाबतचा आराखडा त्या बँकेने बनवावा. त्यासाठी शासनाने जी काही मदत लागेल ती मदत शासनाने करावी अशी भूमिका महासंघ निश्चितपणाने खर्च किती होती, ऊसाचं कार्यक्षेत्र किती आहे याचा अभ्यास ऑलरेडी साखर महासंघाने केलेला आहे. त्यामुळे ते साखर कारखाने बंद करण्यामागे राजकारण किती हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे.